नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण दामिनीने प्रियाला बोलवून घेतलेला आहे आणि प्रियाची जी नाटकं आहेत ती पाहिल्यानंतर दामिनीला प्रिया म्हणत असते की मला पुन्हा बोलवायची काय गरज होती, आणि जर पुन्हा बोलवायचं होतं तर मग लीगल नोटीस पाठवून रविराज बरोबर का बोलवलं तुम्ही. तेव्हा दामिनी म्हणते तो माझा प्रश्न आहे, काही गोष्टी लीगल झालेल्या बऱ्या असतात, त्यासाठी मी तुला बोलवलेलं होतं. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू किती खोटं बोलते आणि तुझ्या बापाच्या समोर एवढा नामवंत वकील रविराज आहे त्याच्या समोर तू किती खोटं बोलते तेही मला चेक करायचं होतं. पण एखाद्या सराईत गुन्हेगारासारखं 4 खून करून आलेली आहेस असं तू खोटं बोलत आहे. आणि तेव्हा इकडे महिपत तिला म्हणत असतो की हो अगदी बरोबर आहे, कारण हे खोटं बोलायला अजिबात घाबरत नाही आणि न अडखळता बिनधास्तपणे पाहिजे तेवढं खोटं बोलू शकते. तेव्हा दामिनी म्हणते ते माझ्या लक्षात आलेलंच आहे. आणि दामिनी आता प्रियाला ठणकावून सांगत असते की आता जे खरं आहे ते मला सांगायचं आहे आणि त्यासाठी मी इथं बोलवलेलं आहे. कारण मला साक्षीनं सगळं खरं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर काय घडलेलं आहे ते तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. हे बोलता क्षणी प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आता प्रियाला माहिती असतं की ती पण याच्यामध्ये अडकलीच जाणार आहे. त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन ऑफिसमध्ये आलेले असतात आणि सायली आणि अर्जुन यांचा संवाद सुरू असतो. तेव्हा सायलीला अर्जुनचं गुपित कळतं आणि ते गुपित अशा पद्धतीनं असतं ते ऐकल्यानंतर सायलीलाही धक्का बसतो. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. डिटेलमध्ये हा व्हिडिओ आहे, त्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे आता सुभेदारांच्या घरी अर्जुन बसलेला असतो. सायली त्याच्यासाठी स्पेशल अशी कॉफी बनवून घेऊन येते. तेव्हा सायली अर्जुनला म्हणत असते तुमची केस पार्टनर बघा, तुमची काळजी पण किती घेत आहे, तुमच्यासाठी स्पेशल कॉफीही घेऊन आलेली आहे. ते ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो खरंच, आणि अर्जुनला खूपच भारी वाटत असतं. तेव्हा सायली म्हणत असते की नुसती कॉफी देते असं नाही, दिवसभरात तुमची किती कॉफी पिऊन होते या सगळ्या गोष्टींकडे तुमच्या केस पार्टनरचं लक्ष आहे. हे सगळं ऐकल्यानंतर मात्र इकडे आता अर्जुन आहे तो म्हणत असतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय. हे सगळं अर्जुनचं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा सायली म्हणत असते की आत्ता किती कॉफी झालेली आहे तुमची, आता ही शेवटची कॉफी आहे, यानंतर तुम्हाला कॉफी मिळणार नाही. आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये पण तुम्ही कॉफी पित असता. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, मी ऑफिसमध्ये कॉफी पित नाहीये, मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्या हातचीच कॉफी पितो, बाकी कोणाच्याही हातची मी कॉफी पित नाही, एवढं स्पष्टपणे अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते खरंच. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो अगदी खरं आहे, कारण मला फक्त माझ्या बायकोच्या हातची कॉफी आवडते आणि तेवढी स्पेशल कॉफी दुसरं कोणीच माझ्यासाठी बनवू शकत नाही असं अर्जुन सांगत असतो. इकडे रविराज बोलत असतात. रविराज म्हणत असतात की अर्जुनने आता लीगल नोटीस पाठवलेली आहे आणि तो सायकोलॉजिस्टच्या अंडर आता तुझी चौकशी करणार आहे. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते पण बाबा हे सगळं करायची काय गरज आहे अर्जुनला, तो प्रत्येक वेळेस मला अडकवतो या सगळ्यामध्ये, काहीच गरज नाहीये, तो मुद्दाम त्रास देतोय मला, असं प्रिया बोलत असते. तेव्हा रविराज म्हणत असतात की काय चुकीचे, कारण तो लीगल मार्गाने गेलेला आहे. नागराज म्हणतो अरे दादा सांग त्याला, येत नाही तन्वी म्हणून, आपला तन्वीवर शंका घ्यायची काय गरज आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात की हो बरोबर आहे, पण आपण हे नाही करू शकत, कारण त्याचं एकच आहे ते म्हणजे की आपली तन्वी खरी आहे तर तिला घाबरण्याची गरज काय. पण सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशी म्हणजे काय होतं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. सायकोलॉजिस्टच्या अंडर तेव्हा चौकशी केली जाते, तेव्हा इकडे आता बोललं जातं आणि ते म्हणजे रविराज म्हणत असतो की सायकोलॉजिस्टच्या अंडर प्रियाची चौकशी होणार आहे आणि त्या चौकशीमध्ये स्पष्ट होणार आहे की नक्की काय झालेलं आहे, कारण तन्वी खोटं बोलते का काय, कारण तिथे सगळे बॉडी लँग्वेज पण चेक केली जाते आणि या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर होत असतात. त्यामुळे सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशी झाली की मग मात्र तिथं गोष्टी क्लिअर होणार असतात. आता हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे ते बोलत असतात. इकडे सायली आता किचन मध्ये आलेली असते. सायली म्हणत असते की काहीही असलं तरी हे आता ती पाहते तर प्रताप जो आहे तो प्रताप आता शांतपणे तिथे बसलेला नसतो, काहीतरी शोधाशोध करत आहे, काहीतरी हवं आहे ही गोष्ट प्रतापच्या लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की बाबा तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला वाचायला हवंय का, तुम्हाला पुस्तक हवं आहे का. तेव्हा प्रताप म्हणतो की नाही. तेव्हा पुन्हा सायली विचारू लागते. तेव्हा मात्र प्रताप म्हणत असतो काय चाललंय तुझं, हे तुला माहिती आहे ना मला नकोय काय, माझे मी घेतो शोधून, आणि असं म्हणत प्रताप त्याचा शोध सुरू ठेवतो. इकडे सायली मात्र म्हणत असते की काय चाललंय नक्की, कशासाठी आहे हे सगळं.
तेव्हा तो म्हणतो की अगं तू मला मासिक विचारते, हिशोबाची वही विचारते, त्यासोबतच औषधांची लिस्ट विचारते, पण हे सगळं वाचण्यासाठी मला 4 डोळे लागतात, तेच नाही आहेत माझ्याकडे. मग मी कसं शोधणार आहे ते सांग बरं. असं जेव्हा प्रताप बोलत असतो तेव्हा मात्र सायली खळखळून हसायला सुरुवात करते. सायली म्हणत असते की बाबा. तेव्हा अर्जुनही आता खाली आलेला असतो आणि अर्जुन तिथे असतो. तो म्हणतो की खरंच भारी आहे यांचं. तेव्हा अर्जुनलाही बरं वाटत असतं. खूप दिवसानंतर घरामध्ये एवढा आनंदाचा क्षण आलेला असतो, त्यामुळे अर्जुन पाहत असतो. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की काय झालं. तेव्हा प्रताप सांगू लागतो की काय नाही. तेव्हा सायली म्हणत असते तुम्हाला काय हवंय, चष्मा हवाय ना तुमचा. तेव्हा प्रताप म्हणतो की हो. सायली म्हणते आहे तुमच्या जवळच आहे, देते मी. असं म्हणत प्रतापचा चष्मा आहे तो शोधून सायली प्रतापला देते. इकडे प्रिया रविराजच्या घरून निघालेली असते आणि प्रियाला आता महिपतचा कॉल येतो. प्रियाला माहीतच नसतं की तिला महिपतचा कॉल का आलेला आहे. तेव्हा प्रिया विचारते काय झालं. तेव्हा महिपत म्हणत असतो की आता कुठेस तू. त्या दामिनीकडे जाऊन काय माती खाल्लेली आहेस तू. तुला सांगितलं होतं ना जायचं आहे म्हणून, मग तू का गेलेली नाहीयेस. प्रिया म्हणते मी आत्ताच जाऊन आले त्यांच्याकडे. तेव्हा महिपत म्हणत असतो की आत्ता जिथं आहेस ना तिथून जायचं आणि थेट तिच्याकडे जायचं, कुठेही नॉनस्टॉप थांबायचं नाही, एवढं लक्षात ठेव. असं इकडे प्रियाला महिपत सांगत असतो. प्रिया मात्र म्हणत असते पण मी आत्ता जाऊन आले ना, मग अजून काय चौकशी बाकी आहे. तेव्हा महिपतचं एवढंच म्हणणं असतं की एक गोष्ट लक्षात ठेव, मी सांगितलंय ना जायचं म्हणजे जायचं, एवढं क्लिअर महिपत बोलत असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन खाली आलेला असतो. प्रताप खळखळून हसत असतो. प्रताप म्हणत असतो यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गाळाला वळसा. तेव्हा सायली पण हसत असते. तेव्हा अर्जुन त्याचबरोबर सायली तिथे असतात, कारण सायलीने प्रतापचा चष्मा दिलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि प्रताप दोघेही शांतपणे अगदी मज्जेत तिथे त्यांचं जे वातावरण असतं ना ते खूपच भारी झालेलं असतं. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की बाबा खूप छान दिसतंय तुम्ही असं असताना, पण मला ना नेहमी असं वाटतं की तुमचं हे जे हसू आहे ना ते यासाठी आहे कारण तुम्ही खळखळून हसलात तरच ज्या 2 खळ्या आहेत ना त्या खुलतात. त्यानंतर इकडे अर्जुनही तेच बोलत असतो. प्रताप मात्र वाचत बसलेला असतो. तेव्हा अर्जुन आणि त्याचबरोबर सायली हे दोघंही बोलत आहेत. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर इकडे सायलीला अर्जुन म्हणतो की तुमचं किती काम राहिले. तेव्हा सायली म्हणते की हा झालंय, ऑलमोस्ट झालंय. तेव्हा अर्जुन म्हणतो की चला ऑफिसमध्ये चला, माझं काम आहे. तेव्हा सायली म्हणते थोडंसं 5 मिनिटाचं काम आहे, तेवढं आटपून येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही अजिबात ते आटपायला जायचं नाही, चला म्हणलंय ना मी, ते विमल करेल. प्रतापही सांगतो की जा ना, तो एवढं सांगतोय ना तुला, विमल घेईल आवरून हे सगळं, तू जा, असं आता प्रतापने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता अर्जुनकडे कोणताच ऑप्शन नसतो सायलीकडे. सायली म्हणते की ठीक आहे आणि प्रताप तिथे वाचत बसलेला असतो. मग इकडे प्रिया जी आहे ती आता आलेली असते, ती म्हणजे दामिनीच्या ऑफिसमध्ये. दामिनीच्या ऑफिसमध्ये प्रिया आल्यानंतर आता मोठा राडा होणार असतो. प्रिया म्हणत असते की तुम्ही मागाशी मी आले होते तेव्हा काय विचारायचं ते विचारून का घेतलं नाहीये, पुन्हा का बोलवले मला. तेव्हा दामिनी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हे जे काही अति बोलणं आहे ना ते नाही करायचं, कारण काहीही झालं तरीही हे तुझं जे बोलणं आहे ते माझ्यासमोर या भाषेत करायचं नाही, असं ती बोलत असते. तेव्हा तिथे आलेला असतो तो महिपतही आलेला असतो. महिपत म्हणत असतो की हे घे, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही खूप चांगलं खोटं बोलता, त्यासाठी तुम्हाला हे सगळं बक्षीस म्हणून देत आहे मी, तुमचा सत्कार चालू आहे ना. तेव्हा प्रिया म्हणत असते तेवढं खोटं तर बोललंच पाहिजे. तेव्हा दामिनी म्हणत असते हो छान ऍक्टिंग केली ना तू, म्हणूनच हे तुझ्या सत्कारासाठी दिलेलं आहे. आता जे काही सगळं खरं आहे ना ते सगळं खरं मला सांगायचं. तेव्हा प्रिया म्हणत असते म्हणजे. तेव्हा दामिनी सांगते की हो, 7 वाजल्यापासून तू श्वास घेतला ना तिथपासून सगळं खरं मला सांगायचं आहे, अगदी खरं. लक्षात येते ना मी काय बोलते ती, असं दामिनी ठणकावून बोलत असते. तेव्हा मात्र प्रियाची आता वाट लागणार असते. तिथे महिपत बसलेलाच असतो शेजारी आणि प्रियाला माहीत असतं हा महिपत कधी पण दुःख काढेल आणि कधी गोळी घालेल काय सांगता येत नाही. तेव्हा दामिनी तिला विचारू लागते की जे काय सगळं घडलंय ते मला खरं सांगायचं. तेव्हा प्रिया म्हणते मी मगाशी सांगितलं ना, तेव्हा का तुम्ही मला डिटेलमध्ये विचारलं नाही. तेव्हा दामिनी म्हणत असते की तू रविराजच्या समोर सांगितलंस ना आणि ते सगळं खोटं बोललीस तू, बाकीच्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. कारण प्रियाला ती म्हणत असते की तू इतकं खोटं बोललीस ना की मला ते बघायचं होतं, म्हणजे तुझे वडील त्याचबरोबर एवढे सुप्रसिद्ध लॉयर आहेत ते त्यांच्या समोर किती खोटं बोलू शकते याचा मला अंदाज घ्यायचा होता.
मग प्रिया त्यांना म्हणत असते की मग लिगल नोटीस पाठवून कशाला बोलवायचं होतं ना, मला सांगायचं होतं, मी आले असते, असं प्रियाचं बोलणं असतं. तेव्हा दामिनी म्हणते की काही गोष्टी मला तशा हव्या होत्या म्हणून त्या केल्यात. आता मी जे प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तर मला द्यायची आहेत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अश्विन हा तन्वी तन्वी करत आता रविराजच्या घरी आलेला असतो. तेव्हा रविराज म्हणतो की अरे अश्विन ये या जावई बापू, असं म्हणत रविराज हा बोलत असतो. आणि तेव्हा मात्र रविराजने हे सगळं बोलल्यानंतर अश्विन म्हणत असतो की काय रे काका, तू असं का मला चिडवत असतो. तेव्हा प्रतिमा पण तिथे येते. प्रतिमा म्हणते की मला सांग आता, हा जावई बापू आहे ना आपला, मग जावयाला जावयाचा मान देतोय तर ह्याला नको असतो तो, असं बोललं जातं. तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो की तसं नाही, म्हणजे मला ना नको वाटतं ते सगळं ज्या पद्धतीनं आहे ते. मग तन्वी कुठं आहे. तर रविराज सांगतो की तन्वी मगाशीच गेलेली आहे, कारण तन्वी आहे ती अर्ध्या पाऊण तासापूर्वी गेलेली आहे, इव्हन पोचली पण असेल ती आता घरी. हे ऐकल्यानंतर रविराज म्हणतो की नाही, तिने तुला सांगितलं नाहीये का. मग इकडे प्रतिमा पण बोलत असते की काय तन्वीचं काय चाललंय हे, तिने सांगायला हव्या होत्या ना सगळ्या गोष्टी, असं काय करत असते ही मुलगी, काळजी करत असतात ना घरी सगळेजण, हे बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की प्रतिमा हे बोलते. सायली आणि अर्जुन दोघंही निघालेले असतात. सायली अर्जुन बोलत असतो, अर्जुन म्हणत असतो की खरंच आज तुम्ही किती खुश होता. तेव्हा सायली म्हणते की मला ना हे घरातलं हसतं खेळतं वातावरण, म्हणजे त्यानंतर काय माहिती, म्हणजे इतक्या दिवसांनी बाबा माझ्याशी एवढे छान बोलले, मला खरंच खूप बरं वाटलं. मला हे वाटलंही नव्हतं की बाबा एवढं छान माझ्याशी बोलतील, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो तुम्ही खूपच खुश होता. तेव्हा सायली म्हणते की हो, मला अवॉर्ड मिळाल्यासारखं फील झालं होतं, म्हणजे मला ना बाबा जेव्हा माझ्याशी बोलत होते तेव्हा खूप छान वाटत होतं, असं सायलीचं म्हणणं असतं. सायली खुश झालेली असते, सायलीला भारी वाटत असतं, कारण काही असलं तरीही आज प्रताप तिच्याशी खूप छान बोललेला होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रियाला आता बोलत असते ती म्हणजे दामिनी म्हणत असते की तू श्वास घेतलाय ना तिथपासूनच्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या आहेत, म्हणजे तू काय केलं कसं केलं ह्या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत, असं दामिनी बोलत असते. तेव्हा प्रिया सांगायला सुरुवात करते आणि प्रियाला आता अश्विनचा फोन येत असतो. प्रियाला अश्विनचा कंटिन्यू फोन येतोय. प्रिया उचलायला लागलेली असते. तेव्हा महिपत तिला दम देतो. प्रिया घाबरलेली असते. प्रियाला इकडे दामिनी म्हणते की काय चाललंय हे सगळं, म्हणजे मी काही इथं टाइमपास करायला आहे का, आणि तुमच्या दोघांचं जे काही चाललंय ना ते बंद करायचेत नाटकं, आणि आत्ताच्या आता तो फोन सायलेंट करून ठेवायचा, मी काही इथं वेळ घालवायला बसलेला नाहीये माझा, असं बोलत दामिनीने तर प्रियाची वाटच लावलेली असते, जणू काही तिच्या शिट्ट्याच वाजलेल्या असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की महिपतने हातामध्ये तो फ्लॉवर पॉट घेतलेला असतो आणि त्या फ्लॉवर पॉटने प्रियाचं डोकं फोडणार असतो, कारण महिपत कसा माणूस आहे हे सगळं आता प्रियाला माहिती आहे. प्रिया मात्र घाबरलेली असते. महिपत म्हणतो की तो फोन बाजूला ठेवायचा. प्रिया म्हणते की ठेवला. तेव्हा दामिनी म्हणते की बोलायला सुरुवात कर. दामिनी आता प्रियाला बोलतं करत असते. प्रियाला म्हणत असते की सांग काय काय झालेलं आहे ते, आणि महिपतलाही ओरडते. आणि इकडे आता दामिनी बोलत असते, प्रियाला प्रश्न विचारत असते. प्रियाची तर वाट लागलेलीच असते, तिची बोलती जणू काही बंदच झालेली असते. दामिनी म्हणत असते की मी जे विचारलेलं आहे ते पटापट सांगायचं आहे. आणि मग प्रिया सांगायला सुरुवात करते. मी त्याचबरोबर विलास काका आम्ही आश्रमात आलो हे ती बोलत असते, कारण माझं त्यावेळेस पोट दुखत होतं. तेव्हा दामिनी म्हणते की ते सगळं मला माहिती आहे, मला त्यानंतर काय घडलंय ते सांगायचं आहे. तेव्हा प्रिया बोलायला सुरुवात करते. मला त्या दिवशी कळलं की विलास काका हा अण्णा शेठचा माणूस आहे. मग साक्षी आणि विलास काका दोघंही आता शोधाशोध करत होते. दोघांनाही आश्रमाचे पेपर्स हवे होते आणि मीही त्यांना मदत करत होते. तर हे सगळं प्रिया सांगत असते, कशा पद्धतीने आश्रमात चाललेलं काम होतं. प्रिया म्हणत असते की त्या दिवशी आश्रमात खूप राडा झालेला होता आणि हे सगळा गोंधळ खूप झालेला होता आणि आम्ही तिघंही तिथे शोधाशोध करत होतो. आम्हाला तिघांनाही त्या गोष्टी शोधायच्या होत्या ज्या आम्हाला पेपर्स लागणार होते, म्हणजे तो जो साक्षीच्या नावावरती साक्षीला हे सगळं घडत होतं, साक्षीला ते मिळणार होतं, साक्षीला ते हवं होतं आणि त्यासाठी शोधाशोध सुरू होती. प्रिया हे सगळं सांगत असते आणि तेव्हा मात्र दामिनी ऐकत असते. दामिनीला कळत असतं की प्रिया नक्की काय काय करत आहे, तिनं काय काय गोंधळ घातलेले आहेत हे दामिनीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच प्रियाची नाटकंही सुरू असतात.
प्रियाला असं वाटत असतं की तिनं अगदी बिनधास्तपणे खोटं बोलणार आहे आणि तिनं कितीही खोटं बोलली तरीही सगळ्यांना ते कळणारच नाही असं प्रियाचं असतं. आणि त्याचबरोबर इकडे महिपत तिथं असतो आणि महिपत म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते नीट सांगायचं आहे, कारण पुन्हा प्रियाचा फोन वाजत असतो. प्रियाचं लक्ष फोनकडे जात असतं, परंतु प्रियाला कुठं माहिती की तिची वाट ही लागणार असते. त्यानंतर आता प्रिया शांतपणे सर्व गोष्टी सांगत असते. दामिनी मात्र जाम भडकलेली असते. दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, या सगळ्या गोष्टी काय आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार दामिनी करत असते. त्याचबरोबर महिपत आणि दामिनी सर्व तिथं असतात आणि दामिनी पुन्हा त्या दोघांवरती ओरडते, कारण दामिनीचा खूप महत्त्वाचा वेळ असतो तो वाया जात असतो. आणि दामिनी मात्र आता शांतपणे सगळी स्टोरी तिला ऐकायची असते आणि प्रिया सांगायला सुरुवात करते. म्हणजे विलासचा मर्डर कशा पद्धतीनं झाला हे सगळं प्रियाला सांगायचं असतं. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि त्याचबरोबर सायली ऑफिसमध्ये आलेले असतात. सायलीला अर्जुन म्हणत असतो की सायली, आता ना मी इन्स्पेक्टर साहेबांना बोलवलेलं आहे, त्यांना मी काही रिपोर्ट मागितलेले आहेत, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो की ती त्या कपाटातली ती फाईल द्याल का, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा अर्जुन फाईल मागत आहे आणि त्यासोबतच आता अर्जुनला सायली म्हणते की साफसफाई होत नाही का नीट. तेव्हा अर्जुन म्हणतो की होते की. तेव्हा सायली म्हणते की नाही, मला असं वाटतंय की व्यवस्थित साफसफाई होत नाही. त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुन बोलतच असतात. त्यावेळेस चैतन्य तिथे येतो आणि चैतन्य म्हणतो की अर्जुन, हे घे तुझी कॉफी. असं म्हणत चैतन्य कॉफी घेऊन आलेला असतो आणि सायली पाहत असते. अर्जुनची तर वाट लागलेली असते, कारण अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की मी कॉफी घेत नाही, कारण कॉफी जी आहे ती तुमच्याच हातची कॉफी मी घेतो असं अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि आता इथं मात्र प्रियाची इकडे अर्जुनची वाट लागलेली असते आणि सायली तिथे असते. अर्जुन म्हणत असतो की अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की तुला आल्या कॉफी लागते ना, म्हणून ही कॉफी घेऊन मी आलेलो आहे तुझ्यासाठी. आणि हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे सायली मात्र रागानेच अर्जुनकडे पाहत असते. तेव्हा अर्जुन शांत होतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली दोघेही बोलत आहेत. चैतन्याने पोलिसांनी दिलेला विलासचा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे तो आणलेला आहे आणि त्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार इकडे चैतन्य सांगत आहे की आता ज्या गोष्टी घडत आहेत त्या अशा आहेत. म्हणजेच विलासचा जो खून आहे तो विलासचा खून 8:30 झालेला आहे. अर्जुनला आता इथं कळलेलं आहे की विलासचा खून 8:30 वाजता झालेला आहे आणि जो मेसेज आहे तो विलासच्या खुनानंतर पोहोचलेला आहे. ही गोष्ट अर्जुनला समजलेली असते. त्याचबरोबर इकडे दामिनीलाही तेच कळलेलं असतं. दामिनी म्हणते, तू मेसेज केलेला, मूर्ख आहेस का तू? अगं तो विलास मेला आधी आणि मेसेज गेलाय नंतर. आणि प्रियाने तसंच केलेलं असतं. म्हणजे तिची अक्कल किती आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. प्रियाने त्याच पद्धतीनं गोष्टी केलेल्या असतात. दामिनीने तर डोक्याला हात लावलेला असतो आणि दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं. आणि दामिनी म्हणत असते की हे सगळं काय केलंस तू. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आता लवकरच आपल्याला ती मेसेज पाठवणारी व्यक्ती मिळाली की मधुभाऊ निर्दोष सुटणार. आता त्या व्यक्तीचा शोध घेणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे हे अर्जुनचं ठरलेलं असतं. त्याचबरोबर इकडे दामिनी पण भयानक चिडलेली असते आणि प्रियाची तर खाबरगुंडी उडालेली असते. तर अर्जुन आणि सायलीच्या हाती महत्त्वाच्या गोष्टी लागलेल्या आहेत आणि आता त्यानुसार अर्जुन आणि सायली लवकरच मधुभाऊंना निर्दोष सोडवताना आपल्याला पाहायला मिळतील. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड रहा. थँक्यू.